जय भारत, मी शीतल, जागृत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहुयाच्या विशेष घडामोडी। IIB के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश। 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIB नांदेड़ और लातूर। खरं तर आजचा जो काळ आहे तो प्रचंड अवघड काळ आहे। कोरोनाच्या महामारीने जग लॉकडाऊन झाले। जग लॉकडाऊन होईल अशी साधी कल्पना सुद्धा कधी आपण केली नव्हती। जगातल्या 182 देशामध्ये आज संपूर्ण बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि कोरोना असेल, कोविड-19 असेल किंवा क्वारंटाईन हा शब्द असेल किंवा आयसोलेशन हा शब्द असेल किंवा लॉकडाऊन, या एकूण ह्या सगळ्या शब्दांभोवती सगळी चर्चा गेली महिना 2 महिने म्हणा किंवा अगदी चायनामध्ये वुहानमध्ये ज्या वेळेस कोरोनाचा विषय आला तेव्हापासून सुरू झाली आणि भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली की आपल्याला लॉकडाऊन करावं लागेल। मला सगळं सांगावंसं वाटतं की खरं तर मी माझ्या शेतावर आहे अकलूजला आणि इथं चांगल्या प्रकारची आपली शेती आहे। लॉकडाऊन होऊ शकतं या शक्यतेची मला पहिल्यांदा कल्पना आली ज्या वेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपची विमानं अमेरिकेत येण्यासाठी बंद केली। मला याचं आश्चर्य याच्यासाठी वाटलं की एवढी मोठी घटना घडते त्यावेळेस माझा मुलगा पृथ्वीराज हा लंडनला शिकायला गेलेला आहे। तो रिजन्स युनिव्हर्सिटी म्हणजेच ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या शेजारच्याच याच्यामध्ये तो शिकत आणि अशा वेळेस मला असं वाटलं की जर ट्रम्पनी एवढा मोठा निर्णय घेतलाय विमान बंद करायचा तर आपल्याला आपल्या मुलाला बोलून घेतलं पाहिजे आणि म्हणून माझा मुलगा पृथ्वीराज याला मी लंडनवरनं 15 मार्चला पुण्याला यायला सांगितलं। खरं तर तो शिक्षणासाठी गेला होता। एकूण शिक्षणाचा खर्चाचा विचार करता त्याला वाटत होतं की आपण तिथंच राहावं, परंतु तो आला। मला ह्या संपूर्ण माझ्या मुलाच्या शिक्षणाचा प्रवास याच्यासाठी सांगायचा आहे की सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिरियल सोनी टीव्हीवर चालू आहे। तो ती बघत असतो कारण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, महात्मा ज्योतिबांचे फुलेंचे विचार, शाहू महाराजांचे विचार, सयाजीराव गायकवाडांचे विचार गेली 25 वर्ष आमच्या घरामध्ये माझ्या चळवळीच्या निमित्ताने चर्चेला जातात, त्याच्यावर पुस्तकं वाचली जातात। हा बाबासाहेब आंबेडकरांची सिरियल पाहत असताना एक प्रसंग असा आला की ज्या प्रसंगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला जाण्याचा निर्णय घेतात। अर्थातच ती डिग्री होती इकॉनॉमिक्सची। महाराजा सयाजीराव गायकवाडांकडे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर बाबासाहेबांना घेऊन गेले की बाबा ह्या मुलाला हा हुशार आहे आणि याला परदेशात शिकायला जायचे आणि जी काय सवलत उपलब्ध होती सयाजीराव गायकवाडांकडे ती त्यांनी उपलब्ध करून दिली आणि बाबासाहेब परदेशात शिकायला गेले। ही सिरियल पाहिल्यानंतर सायंकाळी 11 वाजता मी घरी आल्यानंतर माझ्या मुलांनी मला विचारलं की पप्पा बाबासाहेब आंबेडकर काय काय शिकले, तर मी त्याला सांगितलं की बाबा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी अर्थशास्त्राची डिग्री घेतली आणि त्याचं प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचं पुस्तक त्यांनी सयाजीराव गायकवाडांना अर्पण केलंय आणि ती डिग्री त्यांनी अर्थशास्त्रात घेतली आणि दुसरी बॅरिस्टर ऑफ लॉ ही एक त्यांची डिग्री ते अमेरिकेत सुद्धा शिकायला गेले होते। तर अशा प्रकारची प्रेरणा माझ्या मुलाला मिळाली आणि तो परदेशात शिकायला गेला। मी हे सातत्याने का सांगतो, मी मराठा कुटुंबात जन्माला आलेलो आहे। महाराजा सयाजीराव गायकवाडांशी मी नातं सांगतो। अशा वेळेस माझा मुलगा बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणा मानून लंडनला शिकायला जातो म्हणजे खऱ्या अर्थाने जी 20-25 वर्ष जी विचारधारा फुलेशाह आंबेडकरांची आम्ही मानली, त्या पद्धतीने जगलो। नेहमी विचार सांगितले जातात, ते कृतीत येत नाही। माझ्या जीवनामध्ये मला हा आनंदाचा प्रसंग आहे म्हणून मी सांगतोय की माझ्या मुलाने बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन परदेशात शिकायला गेला, कारण तो त्या दिवशी असं म्हटलं होता की बाबासाहेब शिकून आले आणि म्हणूनच त्यांनी जग बदललं का,
तर त्याचा भोळा स्वभाव आहे, तो लहान आहे, त्याला जग बदलणं असं म्हणण्यामागचा हेतू त्यांनी मी त्यानंतर विचारलं. तो म्हणला, पप्पा त्यांनी राज्यघटना लिहिली आणि राज्यघटनेतनं इथल्या दीन दलित दुबळ्या अस्पृश्य लोकांना न्याय दिला आणि त्यांच्यामुळेच या देशाची प्रगती झाली आणि म्हणून हा प्रसंग मी सांगितला. खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांची चळवळ खरं तर या देशातल्या शेवटच्या माणसाला, दीन दुबळा दलित काय असेल ते सगळे, यांना खऱ्या अर्थाने आर्थिक संपन्न करणं, अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण रोजगार आणि व्यवसायाने आर्थिक संपन्न असलेला समाज निर्माण करण्यासाठी खरं तर या देशातल्या चळवळीची सुरुवात मला जर दिसत असेल तर ती पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये दिसते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुघल काळामध्ये, आदिलशाहीच्या काळामध्ये, कुतुबशाही निजामशाहीच्या राजवटीमध्ये आपलं स्वतःचं एक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करायचा निर्णय घेतला. त्यांनी अनेक लढाया केल्या. आपल्याला जवळपास ते 7-8 प्रसंग नेहमी सांगितले जातात की बाबा हे केलं ते केलं, ते मी आता त्याच्यात जाणार नाही. परंतु ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674ला आपला राज्याभिषेक करायचा निर्णय घेतला, त्यावेळेस इथल्या धर्मवादी लोकांनी त्याला विरोध केला. त्यांनी सांगितलं की परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे आणि पृथ्वीवर आता एकही क्षत्रिय नाहीये. जर कोणी राजा होऊ शकत असेल तर तो फक्त ब्राह्मणच आहे. कारण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या 4 वर्णातले क्षत्रिय परशुरामाने पूर्ण 21 वेळा निक्षत्रिय केल्यामुळे संपवलेले आहेत. वैश्य लोप पावलेले आहेत आणि ब्राह्मण आणि शूद्र 2च वर्ण आहे आणि शिवाजी महाराज शूद्र आहेत आणि शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही. हे ज्यावेळेस सांगितलं गेलं त्यावेळेस शिवाजी महाराजांना सुद्धा ही कल्पना नव्हती की आपण एक न्यायी राज्य स्थापन करतोय, सुराज्य स्थापन करतोय, स्वराज्य स्थापन करतोय आणि अशा वेळेस आपलाच धर्म आपले अधिकार नाकारतो. आणि तिथंच खऱ्या अर्थाने बहुजन विरुद्ध अभिजन किंवा महात्मा फुले म्हणतात शेठजी भटजी विरुद्ध हे सगळे जे काही चळवळ आहे ती बहुजन विरुद्ध अभिजन ही जी काही सांगितली जाते त्याचे वेगवेगळे गोष्टी सांगितल्या गेल्या. अलीकडच्या काळामध्ये SC ST OBC विरुद्ध ओपन. तर हा संघर्ष खऱ्या अर्थाने हा देशाच्या आतमध्ये एक वैचारिक संघर्ष म्हणून पाहायला पाहिजे. यातून कुठल्या जातीचा द्वेष, कुठल्या धर्माचा द्वेष म्हणून पाहिलं नाही पाहिजे. आता भारत खऱ्या अर्थाने राज्यघटना मिळून 70 वर्ष झाले आणि देश स्वतंत्र होऊन 73 वर्ष झाले. 2 वर्षांनी या देशाला 75 वर्ष होईल. 1990-91 मध्ये आपण लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये आलो. जागतिकीकरणाने काय होतं हे आपण पाहिलेलं आहे. आज ज्या चायनाबद्दल आपण कोरोना व्हायरसच्या निमित्ताने चर्चा करतो त्या चायनाने जगातला 28% व्यवसाय आपल्या ताब्यात घेतलाय आणि अमेरिकेतला 76% व्यवसाय आपल्या ताब्यात घेतलेला आहे. याचा अर्थ काय की कम्युनिस्ट राजवट असताना सुद्धा, कम्युनिस्ट म्हणजे काय, कार्ल मार्क्सची विचारधारा, माऊची विचारधारा, वर्ग संघर्ष. भारतात वर्ग संघर्ष चालत नाही असं कॉम्रेड शरद पाटील म्हटले होते. कारण इथं एक वर्ण संघर्ष आहे, इथं एक जातीय संघर्ष आहे. इथं 6000 जाती 4 वर्ण आहेत आणि त्या वर्णाच्या आतमध्ये एक मोठा संघर्ष आहे. आणि याला पार करून मग वर्ग संघर्ष म्हणजे शेतकरी कामगार कष्टकरी विरुद्ध भांडवलशाही व्यवस्था. तर हा सगळा संक्रमण काळ आहे. पण आता हा काळ बदलत चाललेला आहे. मला नेहमी वाटतं की आपण आत्ता फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेच्या लोकांनी अर्थकरणावर चर्चा केली पाहिजे. अर्थकरण आणि सक्षमीकरण केलं पाहिजे. कारण पैशाशिवाय जगात कशालाच किंमत नाही. पैशाशिवाय जगाला किंमत नाही याचा अर्थ काय आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी सामाजिक चळवळ चालवली त्यातला पहिला टप्पा होता की सगळ्यांना शिक्षण मिळलं पाहिजे. मग ते दीन दलित स्त्री अस्पृश्य सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणाची चळवळ त्यांनी सावित्रीबाई फुले, फातिमा बीबी आणि या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुरू केली. शिक्षणातनं ज्ञान येतं आणि ज्ञानातनं आपली प्रगती होती. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. मी व्हॅटिकन सिटी म्हणजे रोम, आजचं रोम हे शहर आहे इटलीमधलं, परंतु पूर्वी रोम राज्य होतं आणि त्याचा जो प्रमुख आहे पोप हा व्हॅटिकन सिटीमध्ये राहायचा. तिथं वॉल्टियर नावाचा एक व्यक्ती यांनी पोप आणि चर्चच्या विरोधात 15व्या शतकामध्ये आंदोलन केलं. कारण चर्च आणि धर्माच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवल्या जात होत्या.
चुकीच्या रूढी परंपराचं समर्थन केलं जात होतं आणि भोळ्या बाबड्या जनतेचं शोषण केलं जात होतं. व्हॉल्टियरनी जे आंदोलन केलं, सगळे लोक एकत्र केले आणि त्या व्हॅटिकन सिटीच्या दरवाज्यात जाऊन त्यांनी ते आंदोलन केल्यानंतर, अर्थातच पोप हा काही लोकप्रतिनिधी नव्हता, त्यांनी काही पळून जायचं कारण नव्हतं, तो धर्माचा प्रमुख होता. तो त्या प्रमुख असल्यामुळं तो त्या पायऱ्यांवर आला आणि त्या प्रमुख पायऱ्यांवर आल्यानंतर त्यांनी व्हॉल्टियरला वर बोलून घेतलं. सगळी जनता समोर उभी होती आणि त्यांनी व्हॉल्टियरला कमी लेखण्याच्या हेतूने सगळ्यांसमोर सांगून टाकलं, अरे व्हॉल्टियर, तू तर अनाथ मुलगा आहेस, मी तुला सांभाळलं. तुझ्या आई वडिलांना तू 2 दिवसाचा असताना त्यांनी इथं पायरीवर सोडून गेले होते. मी तुला सांभाळलं, तुला लहानाचं मोठं केलं, तुला शिकवलं, सवरलं. आज तू ज्ञानी झाला आणि तू आमच्या विरोधात चर्चच्या आणि पोपच्या आणि फादरच्या विरोधात बंड करतो, धर्माच्या विरोधात बंड करतो. व्हॉल्टियर मोठा हुशार होता. म्हणला, सर तुम्ही जे केलं ते तुमचं कर्तव्य होतं, कारण चर्चचं काम अनाथ मुलांना सांभाळणं, त्यांना मोठं करणं, शहाणं करणं आणि शिकवणं ही चर्चची जबाबदारी होती. ते तुम्ही केलेली आहे. व्हॉल्टियर खूप सुंदर वाक्य म्हणतो, यू डीड युअर ड्युटी आणि आय एम डुईंग माय ड्युटी. आता मी शिकलेला शहाणा माणूस झालेलो आहे, आता मी माझी जबाबदारी पार पाडतोय. तर आता समाज महात्मा फुलेंच्या विचाराने असेल, नंतर शाहू महाराजांच्या कृतीने असेल किंवा बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेच्या अधिकारात असेल, तो आता शिकलेला आहे. बहुसंख्य समाज आता चांगल्या प्रकारे शिक्षण घेतोय, पण आता नोकऱ्या नाही, उद्योग नाही, व्यवसाय नाहीये आणि अशा विचित्र अवस्थेमध्ये आहेत. शिकलेल्या समाजाला भविष्य दिसायला तयार नाहीये आणि म्हणून आजच्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार ज्यावेळेस आपण आत्मसात करतो, त्यावेळेस या क्वारंटाईनच्या पिरियडमध्ये आम्हाला फुलेंचा विचार खऱ्या अर्थाने काय होता, बाबासाहेबांचा काय होता, शाहूंचा काय होता आणि सगळ्यात मला वाईट नेहमी असं वाटतं की आपण सगळ्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कामाकडे दुर्लक्ष केलंय. बाबा भांड यांनी आता महाराष्ट्र सरकारच्या मदतीने आतापर्यंत 12 खंड सयाजीराव गायकवाडांवर प्रकाशित केलेत आणि 13 खंड या पुढच्या 1-2 महिन्यामध्ये येतील. हे मी का सांगतो तर सयाजीराव गायकवाडांचं महात्मा फुलेंचा संबंध आपल्याला माहिती नाहीये बऱ्याच जणांना. ज्या वेळेस महात्मा फुलेंनी गुलामगिरी पुस्तक लिहिलं, ते गुलामगिरी पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेंनी सयाजीराव गायकवाडांना वाचून दाखवलं आणि ती प्रकाशित करण्याचा खर्च सयाजीराव गायकवाडांनी उचलला. हे खूप लोकांना माहित नाही आणि गुलामगिरी हे या सामाजिक चळवळीचं पाया असलेलं पुस्तक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट सयाजीराव गायकवाड आणि महात्मा फुलेंची ही आहे की महात्मा पदवी जी ज्योतिबा फुलेंना मुंबईमध्ये देण्यात आली, नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळीचे, यांना महाराजा सयाजीराव गायकवाडांनी सांगितलं आणि मग ते अनेक अनुयायी होते महात्मा ज्योतिबा फुलेंचे, सयाजीरावांना मानणारे, यांनी सगळ्यांनी ठरवून महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या वतीने महात्मा ही पदवी ज्योतिराव फुलेंना दिली. मला एक गोष्ट जी साखळी तुटतीये मधी, कारण 1890ला महात्मा ज्योतिबा फुले गेले, 91ला बाबासाहेब जन्मले आणि शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची अनेक कारणांनी भेट झालेली आहे. शाहू महाराज ज्या वेळेस बाबासाहेब परदेशातनं शिकून आले त्यावेळेस त्यांना बोलून घेतलं, कोल्हापूरला हत्तीवरनं मिरवणूक काढली, साखर वाटली आणि माणगावच्या परिषदेमध्ये अस्पृश्यांना नेता मिळाला आणि माझी काळजी मिटली असं ज्यावेळेस शाहू महाराज म्हटले, याचा अर्थ शाहू महाराज बाबासाहेब भेटले होते. आणि महात्मा फुले आणि शाहू महाराज भेटलेले नाहीयेत, कारण साधारणपणे 1894ला गादीवर आले शाहू महाराज. परंतु या सगळ्यांना भेटणारी एकच व्यक्ती आणि ती दुर्लक्षित झाली, ती म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाडांची महात्मा फुलेंची भेट आहे. शाहू महाराज त्यांचे नातेवाईकच होते, त्यांच्याकडे जाणं येणं होतं आणि बाबासाहेब आंबेडकर हे सयाजीराव गायकवाडांनाही भेटत होते आणि शाहू महाराजांना. म्हणून शाहू महाराजांच्या निमित्ताने असेल, महात्मा फुलेंच्या निमित्ताने असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त असेल, आपण सयाजीराव गायकवाडांचं सुद्धा योगदान विचारात घेतलं पाहिजे. सयाजीराव गायकवाड त्या काळामध्ये बँक ऑफ बडोदाची स्थापना करतात, कारण आर्थिक आहे. सयाजीराव गायकवाड त्या काळामध्ये आपल्याबरोबर परदेशात जात असताना त्यांच्या जवळच्या लोकांना परदेशात घेऊन जायचे आणि युरोपमधले उद्योग दाखवायचे. त्यावेळेस अनेक उद्योग
फॅक्टरीज सुरू झालेल्या आणि त्यांना सांगायचे चळवळी जर जिवंत ठेवायची असेल तर चळवळीला आर्थिक पाठपुरावा करावा लागेल. पैसा बाहेरून येणार नाही तर पैसा आपल्या कार्यकर्त्यांमधून उद्योजक व्यावसायिक निर्माण करून करावा लागेल. नुकतंच कोल्हापूरला शाहू महाराजांची समाधीचं उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते झालं. त्या समाधीवर एका साईडला एक वाक्य लिहिलेलं आहे की चळवळी जर जिवंत ठेवायची असतील तर लोकांनी प्रथम अर्थकरण केलं पाहिजे, उद्योग व्यवसायात पडलं पाहिजे. हे शाहू महाराजांच्या समाधीवर लिहिलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर तर अर्थशास्त्राचे तज्ज्ञच होते. आपली जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ही बाबासाहेबाच्या धोरणाची देण आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. बाबासाहेबांना अस्पृश्यांचा नेता याच्या पलीकडे बरेच लोक अजून तरी ओळखत नाहीयेत. बाबासाहेबांचं काम इतकं प्रचंड आहे, मी स्वतःला आंबेडकरिस्ट म्हणण्यामध्ये अभिमान बाळगतो. आज बहुजन संघटक नावाच्या या पेजवर आपण आलो. खरं तर बहुजन संघटक हा शब्द कांशीरामजींनी त्यांच्या पाक्षिकाला दिला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक लेख लिहिले होते, अनेक मुद्दे मांडले होते. कांशीरामजीबद्दल मला खूप आदर आहे, कारण 1997 साली प्रथम मी त्यांना पुण्याला बामसेफ आणि या चळवळीशी मी जोडलं गेल्यानंतर पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये एक कार्यक्रम होता, कांशीरामजीचा केडर कॅम्प होता आणि तिथले जिल्हाध्यक्ष होते पुण्याचे भालेराव म्हणून. त्यांनी मला निमंत्रित केलं आणि आम्ही मराठा महासंघाच्या वतीने कांशीरामजींच्या स्वागताचा बोर्ड लावला. आणि हा बोर्ड लावल्यानंतर कांशीरामजींची त्याच्याकडे लक्ष गेलं आणि नंतर त्यांनी त्या भालेरावांना सांगितलं की या लोकांना बोलवून घ्या. आणि पुण्याच्या जुन्या सर्किट हाऊस जिथं मुख्यमंत्री उतरायचे तिथं कांशीरामजी उतरायचे, त्या ठिकाणी मी जाऊन कांशीरामजींना भेटलो. हा फार मोठा माणूस आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी खंत व्यक्त केली की मला शिकलेल्या समाजांनी फसवलं, त्या खंताचं रूपांतर प्रॉब्लेम्स कम्स विथ सोल्युशन, संकटामध्ये संधी असते, बरोबर कांशीरामजींनी ते ओळखलं. मग DK खापर्डे जी असतील, दीना भाना असतील, यांच्या मदतीने बामसेफची स्थापना केली, म्हणजे शिकलेल्या सवरलेल्या समाजाची. साधारणपणे 71 ते 76च्या दरम्यान बामसेफचं काम सुरू झालं. त्यावेळेस 30 लाख लोक आरक्षणाच्या माध्यमातून सरकारी नोकरीचा फायदा घेत होते. त्यांना संघटित करण्याचं मोठं काम कांशीरामजी आणि DK खापर्डे साहेबांनी केलं. मला हे का सांगावं असं वाटतं, कारण तिथं अर्थकरण परत येतं. कारण 30 लाख लोक सरकारी नोकरीत आले आरक्षणाच्या माध्यमातून, म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या माध्यमातून आले. महात्मा फुलेंनी पहिल्यांदा ब्रिटिशांकडे ज्याला त्याला आपला वाटा दिला पाहिजे अशी भूमिका मांडली. शाहू महाराजांनी 1902ला 26 जूनला आरक्षणाचा GR काढला 50% आणि हेच आरक्षण पुढे 1932च्या दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये बाबासाहेबांनी मिळवलं. खरं तर पुणे कराराची आज चर्चा करावंच लागेल, कारण पुणे करार हा झाल्यामुळं खऱ्या अर्थाने शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स OBCंना त्यांचे खरे प्रतिनिधी मिळालेच नाही. बाबासाहेबांनी जी धारणा ब्रिटिश सरकारकडे व्यक्त केली होती त्यांना ते मान्य करावं लागलं होतं की खऱ्या अर्थाने अस्पृश्य समाजाचे, आदिवासी समाजाचे, OBC समाजाचे खरे प्रतिनिधी निवडून जायला पाहिजे. सध्याच्या राजकारणातली परिस्थिती जर आपण पाहिली तर आज आपले कुणीच खरे प्रतिनिधी नाहीये. मी याला एक पुरावा म्हणून मी सांगतो की एक काळ असा होता ज्यावेळेस मंडल कमिशन लागू करण्याचा विषय आला होता. 1980च्या दरम्यान मंडल कमिशनचा विषय आला होता. मंडलला मराठा महासंघाने विरोध केला होता. मंडलच्या माध्यमातून OBC समाजातल्या जवळपास 380 जातींना महाराष्ट्रात न्याय मिळणार होता आणि 3743 जातींना देशात न्याय मिळणार होता. शशिकांत पवार साहेबांनी मंडल एक विषाचा प्याला हे पुस्तक लिहिलं होतं आणि 80 ते 90च्या दशकामध्ये दलित पॅन्थर विरुद्ध मराठा महासंघ हा संघर्ष उभा राहिला. खरं तर ही वैचारिक चळवळ मराठा समाजामध्ये रुजली असती, संघटनांमध्ये रुजली असती, तर आज जो संघर्ष आपल्याला SC, ST, OBC, मराठामध्ये दिसतो तो दिसला नसता. मराठा समाज हा OBCच आहे, पण आरक्षणाचा लाभधारक नाही असं मी मानतो. कारण तुम्ही अनेक ज्या काही जाती समूहांना संधी मिळालेली आहे OBC आरक्षणाची, त्यांचं राहणीमान, त्यांचे दैवत, त्यांचे सण, त्यांचे उत्सव, त्यांची संस्कृती याचा आणि मराठा कुणबी समाजाचा जर मिलाप घालायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की हे सगळे एकच आहे. आजचा विषयच तो आहे मराठा OBC
आणि फुलेशाह आंबेडकर आणि सयाजीराव गायकवाडांची चळवळ असं आपण म्हणायला पाहिजे. 2016ला जगाने पाहिलेले जवळपास 54 मोर्चे महाराष्ट्रात आणि जगभरामध्ये अत्यंत शांततेच्या पद्धतीने मराठा क्रांती मोर्चे म्हणून प्रसिद्ध झाले. जवळपास 2-2.5 कोटी लोक रस्त्यावर आले आणि मागणी होती आरक्षणाची. 1902ला ज्या शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश होता. ब्राह्मण, शेनवी, कायस्थ, पारशी वगळता मग जैन असतील, मुस्लिम असतील यांचा समावेश शाहू महाराजांनी केला होता. खरं तर मी हे का सांगतो, आरक्षण हे खऱ्या अर्थाने शिक्षणाचे दरवाजे आणि संधीचे दरवाजे उघडणारं असल्यामुळं खऱ्या अर्थाने त्यांनी आर्थिक उन्नती होणार आहे. कारण दबलेल्या गरीब कष्टकरी समाजाकडे आज आर्थिक परिस्थिती नाही शिक्षण घेण्याची. शेतकरी कष्टकरी वर्गातून आलेला कुणबी मराठा समाज पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणतात, तेही मान्य करायला पाहिजे की जमिनी मोठ्या होत्या, पण जमिनीतनं त्या काळातही फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. ज्या मुंडव्या गावातनं मी येतो त्या काळामध्ये आमच्याकडेही भरपूर मोठी जमीन होती, पण गरजेपुरतेच पैसे असायचे. चांगलं शिक्षण घ्यायला, डॉक्टर इंजिनियर करायला, डोनेशन वगैरे द्यायचं म्हटलं तर माझ्या सुद्धा घराची परिस्थिती नव्हती. आणि म्हणून आरक्षणाच्या माध्यमातून सवलती मिळतील. आरक्षण म्हणजे वाईट नाही, कारण आरक्षणाला बदनाम करण्यात आलं की गुणवत्ता असलेल्या लोकांवर अन्याय होतो. मुळात संधी मिळाली तरच गुणवत्ता सिद्ध करता येते, आणि गुणवत्ता सिद्ध झाली की मग पुढं काय पाहता येत नाही. ज्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षणाचा निर्णय घेतला, आपल्या बहुतेक चळवळीतल्या लोकांना ही गोष्ट माहिती असेल तरीही सांगतो, त्याला प्रचंड विरोध झाला 1902 मध्ये. आणि शाहू महाराजांचे काही मुंबईतले ब्राह्मण मित्र शाहू महाराजांना विनंती करायसाठी कोल्हापूरला भेटायला आले. म्हटले, अहो महाराज, तुम्ही गुणवत्ता असलेल्या लोकांवर अन्याय करता, आणि तुम्ही जर असे अस्पृश्य दलित लोकांना, शेतकरी लोकांना जर आरक्षणाचे लाभार्थी करून 50% प्रशासनामध्ये जर संधी दिली, नोकरीमध्ये संधी दिली, तर आमच्या लोकांवर अन्याय होईल. पण तुमचं प्रशासन ढासळल, त्याची गुणवत्ता ढासळल आणि लोकांनाच त्याचा त्रास होईल. त्यावेळेस शाहू महाराजांनी त्यांना जवळ असलेल्या आपल्या घोड्यापाग्यापाशी नेलं. घोडापागा म्हणजे जिथं 100-125 घोडे शाहू महाराजांकडे बांधलेले होते. शाहू महाराजांनी संपूर्ण ती चंदी, ज्याला आपण दाना म्हणतो किंवा खाणं म्हणतो त्या घोड्यांचं, ते एक ढीग करायला लावला आणि एकत्र एकाच वेळेस सगळे 100-125 घोडे सोडले आणि त्या खाण्यावर ते सगळे तुटून पडले. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर त्यांचे ब्राह्मण मित्र शाहू महाराजांना म्हटले, अहो महाराज, तुम्ही तर घोड्याचे जाणकार आहात, मग अशा वेळेस तुम्ही एकत्र असं खाणं कसं काय घोड्यांना देऊ शकता? महाराज म्हटले, माझं काही चुकलंय का? तर ते म्हटले, हो, कारण ताकदवान तरुण घोडे पुढं सरसवलेले आहेत, आणि जे गरीब आहेत, जे दुबळे आहेत, जे आजारी आहेत, ते घोडे मात्र आता उपाशी राहणार. कारण तगडे आणि ताकदवान घोडे सगळं अन्न खाऊन टाकतील आणि त्यांना उपाशी राहावं लागेल. मग महाराज म्हटले, मग काय केलं पाहिजे? तर ते ब्राह्मण मित्र म्हटले की ज्याचा त्याचा वाटा ज्याला त्याला द्यायला पाहिजे. मग शाहू महाराज म्हटले, अरे, जनावराबद्दल जर तुमची ही भूमिका असेल आणि माणसाबद्दल जर मी ही भूमिका घेतली, तर तुम्हाला एवढं वाईट वाटायचं काय कारण आहे? ते सगळे ब्राह्मण मित्रांना शरम वाटली, ते त्या ठिकाणी निघून गेले. शाहू महाराजांनी आरक्षणाचं समर्थन केलं, त्यांच्या राज्यामध्ये समृद्धी आली. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, आज सुद्धा देशामध्ये कोल्हापूर म्हणजे पूर्वीचं करवीर संस्थान, दरडोई उत्पन्नामध्ये त्यांचा जिल्हा देशात 1 नंबरला आहे. मग राजानगरीचं धरण असेल, शाहू मिल असेल, जयसिंगपूरची बाजारपेठ असेल, राजारामपुरी असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी तिथं केल्या शाहू महाराजांनी, ते बहुजन समाजाला बरोबर घेऊन. कोल्हापूरला कधीही हिंदू मुस्लिम दंगल होत नाही, कधीही दलित मराठा दंगल होत नाही. याचं कारण तिथं खऱ्या अर्थाने विचार पेरलेले आहेत, रुजलेले आहेत. आम्ही खूप लोक विचारावर चर्चा करतो. मला सांगावं असं वाटतं की आमचे बहुसंख्य बहुजन समाजातले, दलित ओबीसी समाजातले लोक हे खऱ्या अर्थाने फुलेशाह आंबेडकरांचे विचार आपल्या जीवनात आत्मसात करत नाही. कारण अंधश्रद्धेचे आपण जे प्रकार बघतोय आता, अंधश्रद्धेतनं बाहेर पडत नाही, हे एक चांगलं उदाहरण आहे. ते अनेक कारणाने नवस करताना दिसतात. मला तर आश्चर्य वाटतं, मी एकदा जिजाऊ रथ यात्रेमध्ये असताना अमरावती जिल्ह्यात गेलो होतो आणि गाडगे महाराजांच्या समाधीवर गेलो होतो.
ज्या गाडगे महाराजांनी अंधश्रद्धेवर इतके आसूड ओढले, त्या गाडगे महाराजांच्या समाधीवर मूल व्हावं म्हणून नवस करणारे लोक मी पाहिले. आणि म्हणून मला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा नुसती सांगण्यासाठी किंवा चर्चेसाठी किंवा वाचण्यासाठी नाही, तर ती आत्मसात करायला पाहिजे. आणि ती आत्मसात करणं किती गरजेचं आहे, तर त्यातनंच खऱ्या अर्थाने प्रगती होतीये. भारत आता स्वातंत्र्याच्या 75कडे चाललेला असताना खऱ्या अर्थाने बहुसंख्य लोकांना न्याय मिळणं अपेक्षित आहे. परंतु बघा ना काय परिस्थिती. 2016ला मराठा समाज हा एकेकाळचा प्रगतशील मानला गेलेला, खरं तर तसं नव्हतं. तसं असतं तर शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षणाचे लाभधारक केलं नसतं. हा शेतीवर उपजीविका करणारा समाज आहे. या संपूर्ण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा सार जर मला कळाला असेल तर मी असं मानतो की इथं धर्मव्यवस्था नष्ट झाली पाहिजे, जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे, मानवता श्रेष्ठ असली पाहिजे. याचा अर्थ असा आहे की जातीअंताची लढाई जी महात्मा फुलेंना करायची होती सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून, ती आजही होत नाही. आज जातीचा अभिमान बाळगणारे लोक तयार झालेत. शाहू महाराजांना समता पाहिजे होती. समतेची लढाई लढण्यापेक्षा आता पूर्वी वर्ण होते, आता वर्ग तयार झालेत आणि त्या वर्गामध्ये सुद्धा एक दर्जा तयार झालेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना या देशाला दिल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मी समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी घातलेला आहे. पण समता, बंधुता, न्याय आणि स्वतंत्र म्हणजे समतेला आधारित असलेली मी राज्यघटना देऊ शकलो. सगळ्यांना समान हक्क मिळतील, समान अधिकार मिळेल, समान संधी मिळेल अशी राज्यघटना देऊ शकलो. पण आर्थिक समानतेचा कार्यक्रम मला राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करता आला नाही, ही त्यांची खंत होती. आमच्या महापुरुषाच्या ज्या खंत आहेत त्याच खऱ्या अर्थाने आमच्या विचाराच्या पुढच्या काळामध्ये कामाची दिशा ठरवणार आहे. जसं कांशीरामजींबद्दल मला नेहमी सांगावंसं वाटतं की जसं बाबासाहेब म्हटले होते, मी मगाशीच सांगितलं की मला शिकलेल्या समाजाने फसवलं. मग त्यांनी शिकलेला समाज संघटित करून बामसेप काढली, DS4 काढली, बहुजन समाज पार्टी काढली आणि त्यातून आपलं राजकारण सिद्ध केलं आणि देशातला 3ऱ्या नंबरचा बहुजन समाज पार्टी हा पक्ष केला. ही गोष्ट किती महत्वाची आहे की प्रॉब्लेम्स कम्स विथ सोल्युशन. कांशीरामजींनी प्रॉब्लेम्स पाहिले, सोल्युशन म्हणजे पुणे करार हा धिक्कार करार त्या काळामध्ये त्यांनी भूमिका घेतली 1982ला. लोकांना ते पटलं नाही, कारण बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींनी एका लेवलवर येऊन तो करार केला होता. पण त्याची खंत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी सांगितली होती की मला रिअल रिप्रेझेंटेशन मिळालं नाही. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा घटना समितीमध्ये जाताना किती त्रास दिला या लोकांनी. जर खरं रिअल रिप्रेझेंटेशन असतं तर बाबासाहेबांना घटना समितीमध्ये निवडून जाण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग होता. परंतु बाबासाहेब या गोष्टीवर ठाम होते की इथला जो बहुजन समाजातला मोठा वर्ग आहे तो दलित अस्पृश्यांना न्याय देणार नाही. गांधीजींचं कितीही प्रेम असलं, ते जरी म्हणत असले की हरिजन हा शब्द मी दिलाय, मी स्वतः संडास बाथरूम साफ करतो, अशा प्रकारचं बाबासाहेबांना त्यांचं म्हणणं पटत नव्हतं. बाबासाहेब अधिकारासाठी लढत होते. बाबासाहेब आणि गांधीजींचे विचार वेगळे होते. बाबासाहेबांना प्रत्यक्ष अस्पृश्य आणि आदिवासी आणि ओबीसी समाजाला हक्काने अधिकार द्यायचे होते. परंतु आपण आपल्या महापुरुषांबद्दल बोलत असताना कुणाचा अवमान करण्याचा इथे हेतू नाहीये. झालेल्या घटना आहेत, घडलेल्या घटना आहेत, याच्यातून मात्र आपल्याला खऱ्या अर्थाने काय शिकलं पाहिजे, तर परत परत तोच विषय आहे. भारत एक समृद्ध देश करायचा असेल, जागतिक महासत्ता करायची असेल, तर या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ती संधी उपलब्ध झालेली. लोकसंख्या ही आपली समस्या आहे. 140 कोटी लोक या देशामध्ये 2020 मध्ये झालेले असतील अशी आकडेवारी आता आपल्याला जनगणनेनंतर कळलंच. 2020 मध्ये 140 कोटी लोकसंख्या. आपण चायनाच्या जवळ जातोय. चायनामध्ये जी काही प्रगती झाली, आर्थिक प्रगती झाली, ती या देशातल्या लोकांसाठी खूप गरजेची आहे. आपले अनेक शिकलेले चांगले लोक परदेशामध्ये जाऊन नोकरी करतात. ते लोक परत आपल्या देशामध्ये यावेत, पुढची पिढी घडावी, याच्यासाठी आता पुढच्या काळामध्ये जाती अंताची लढाई, आर्थिक समानता आणि आपल्याला प्रत्येकाला चांगली योग्य संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारात समता, बंधुता आणि न्याय हा विषय आलेलाच आहे.
समता म्हणजे सगळ्यांना समान, न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे, बंधुभाव सगळ्यांमध्ये असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याकडून सगळ्यांकडून जे दुर्लक्ष झालेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टरेटची डिग्री घेतली होती ती अर्थशास्त्राची होती. अर्थशास्त्राशिवाय कुठलंही गणित बदलता येत नाही. आणि बॅरिस्टर ॲट लॉ असल्यामुळं त्यांना राज्यघटनेच्या माध्यमातून कायदा पंडित असल्यामुळं त्यांना या देशाला कायद्याचं पुस्तक, ज्याला आपण आपला धर्मग्रंथाच्या पेक्षा जास्त महत्व आपल्याला राज्यघटनेचं ते बाबासाहेबांना देता आलं. बाबासाहेबांचे अनेक पुस्तकं आहेत, रायटिंग अँड स्पीचेस आहेत. महात्मा फुलेंचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, शेतकऱ्यांचा आसूड असेल, त्याच्यानंतर तृतीयरत्न नाटक असेल, गुलामगिरी असेल, या माध्यमातून त्यांचं प्रचंड प्रबोधन त्यांनी केलेलं आहे. फुले शाहू आंबेडकर, सयाजीराव गायकवाड पण आपल्याला आता पुढच्या काळामध्ये हळूहळू करतील. मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बाबा भांडसरांचं सुद्धा आभार मानतोय, कारण त्यांनी जे गेली 10-15 वर्ष कष्ट घेतले, लंडनला जाऊन वास्तव्य केलं, तिथले सगळे कागदपत्र मिळवले. त्यांच्याकडे अनेक असे कागदपत्र आहेत, अनेक पत्रव्यवहार आहेत, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे आहेत, शाहू महाराजांचे आहेत, सयाजीराव गायकवाडांचे आहेत. येणाऱ्या काळामध्ये अनेक नवीन इतिहासाकडे आपण प्रकाश टाकू. मला असं वाटतं की या फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा जो सार आहे तो शिक्षणातनं प्रगती आणि प्रगतीतनं आर्थिक संपन्नता, अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांनी परिपूर्ण बहुजन समाज तयार व्हावा. कुणाचा द्वेष करण्याचा आता आमचा हेतू नाहीये, कुणाशी संघर्ष करण्याचा आम्हाला आता गरज नाहीये, कारण क्वारंटाईनमध्ये अनेक धडे लोकांनी शिकलेले आहेत. जे लोक गावाकडे गेलेत त्यांना चुलीवरच्या भाकरी गोड लागायला लागलेले, शेतावर निसर्ग जवळ वाटायला लागलाय, कुणाला चिमण्याचे आवाज चांगले वाटायला लागलेत, काही लोकांना शेतामध्येच रमल्यागत बरं वाटायला लागलंय, जुन्या आनंदाच्या गोष्टी आठवायला लागल्यात, कुणाला विट्टी दांडून आठवतंय, कुणाला सूरपारंब्या आठवायला लागल्यात, कुणाला जुने खेळ आठवायला लागलेत. जे खेळ बंद झाले होते ते सुद्धा त्यात खेळायला लागलेत. याचा अर्थ परिवर्तन हे निश्चित होत असतं. आज जग थांबलेलं आहे. जागृती न्यूजला आपण प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल. आणि हो, नेहमी जागृत राहा.